गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याचे जे स्टाफ आहेत, मी माझी विद्यार्थी मेळाव्याच्या अगोदर स्टाफ बद्दल बोलतो, 1957 पासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी काम केलेले त्या कॉलेजमध्ये, त्या सगळ्या स्टाफला कॉलेजमध्ये बोलवलं तर त्यांचाही कॉलेजला उपयोग होईल, त्यांचं इंटरॅक्शन, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन. तसेच माझी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये बोलवलं तर माझी विद्यार्थी आणि कॉलेज त्यांचंही इंटरॅक्शन होईल आणि त्या एकमेकासोबतही इंटरॅक्शन होईल. कसं आहे, प्रत्येकाकडे जाणं जमत नाही, पण सगळ्यांना एका वेळी बोलवलं एका ठिकाणी तर जो आनंद मिळतो तो आनंद मला त्यांना द्यायचा आहे. आणि कॉलेज करता इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन म्हणजे काय, एक्सपर्ट लेक्चर कॉलेजला मिळतात, व्हिजिट्स कॉलेज अरेंज करतात त्याच्याकरता मदत मिळते, करिक्युलम अपडेशन सिलेबस अपडेट करण्याकरता मदत मिळते, CSR फंडिंगद्वारे मदत मिळते. तसेच संस्थेच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये योगदान द्यायला येतं. गरीब मुलं जी असतात, जे वीकर सेक्शन मधली मुलं असतात, त्यांना दत्तक घेता येतं. आम्ही पूर्वी कोरोना असताना मुलांना, गरीब मुलांना मोबाईल भेट दिलेले आहेत माझी विद्यार्थ्यांनी. तर असं वेगवेगळ्या प्रकारची मदत माझी विद्यार्थ्यांकडनं मिळते, माझी स्टाफकडनं मिळते. तर माझ्या मनात आलं की माझी विद्यार्थी मेळावा होतोय, दरवर्षी होतो, पण किती 1500 मुलं येतात. तर मग मॅक्झिमम जास्तीत जास्त विद्यार्थी एका ठिकाणी आले तर आपल्याला एकमेकाला जो आनंद देते, जे भेटलेले आहेत आतापर्यंत, कॉलेज सोडल्यापासून जे आतापर्यंत ज्यांची भेटच झाली एकमेकाशी, त्यांची भेट घडवून आणणे. ज्यावेळी मी स्वतः माझी स्टाफला 400 लोकांना मी स्वतः कॉल केलेले आहे, त्यांची कन्फर्मेशन घेतलेली. तर आपण अतिशय मोठा माझी विद्यार्थी मेळावा होतोय 26 जानेवारीला. आणि माझी विनंती आपल्याला की आपण सर्वांनी 26 जानेवारीला यावं तिथं कॉलेजवर आणि तो आनंद घ्यावा. ती जी मजा येणार आहे पाहायला तुम्हाला, तुम्ही पत्रकार म्हणून येता, एक व्यक्ती म्हणून या. पत्रकार ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून या, तिथला आनंद बघा. मला तो दिवस आयुष्यातला सगळ्यात आनंदात दिवस तुम्ही घालवाल याची मला खात्री आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी विद्यार्थी आणि माझी स्टाफ त्यांचं संस्थेच्या विकासामध्ये योगदान जे आहे, योगदान घ्यायचंय, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन घ्यायचंय. तर माझ्या आतापर्यंतच्या 32 वर्षाच्या सर्व्हिसच्या अनुभवाचा मी जास्तीत जास्त हे करतोय, सर्व प्रकारच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व माझी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आपण. अगदी अमेरिकेतही माझी विद्यार्थी येत आहेत, त्यांचे मला कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत पूर्ण. आणि पुण्यामध्येच आपले 10-15 हजार माझे विद्यार्थी असतील, 45,000 पैकी 1/3, 1/3. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मेळाव्याला यावं आणि आनंद घ्यावा. भूमिका ही आहे, ते स्टेज प्रोग्राम असेल किंवा लंच असेल, ब्रेकफास्ट असेल, चहा, ते एक फॉर्मॅलिटी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरॅक्शन, एकमेकाला भेटणं. कॉलेज सोडल्यापासून आपण ज्याचं तोंडच बघितलं नाही अजून, तो एक वेळेस तिथं आल्या वेळेस ओळखूच नाही येणार नाही आपल्याला. काही विद्यार्थी किंवा आम्ही वयस्कर जे लोक असतात, निमंत्रण पत्रिकेची कॉपी आहेत माझ्याकडे, जे वयस्कर लोक असतात त्यांच्याकडे व्यवस्था केलेली आहे, कोऑर्डिनेटरचं नाव दिलेले. वयस्कर लोकांच्या करता सांगितलं की तुम्हाला जर वेळ कमी असेल किंवा चालायला प्रॉब्लेम असेल आम्ही मदत देऊ, आम्ही तुम्हाला. 11 ते 1 माझी स्टाफ करता स्टेज प्रोग्राम आहे आणि 3 ते 5 माझी विद्यार्थ्यांकरता स्टेज प्रोग्राम आहे, 1 ते 3 लंच आहे. तर जे वृद्ध लोक आहेत त्यांनी 11 ते 1 स्टेज प्रोग्राम करता येऊन लंच करून गेले तरी चालेल, त्यांच्याकरताही तसं मी सांगितलेलं आहे. किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम आहे, वेळ कमी आहे, त्यांनी 11 ते 1 स्टेज प्रोग्राम करता येऊन लंच करून गेलं तरी चालेल. असं थोडक्यात एक पार्श्वभूमी अशी आहे. आभारी, थँक्यू. सर, अजून आपल्या कार्यक्रमाचं व्यवस्थित प्लीज सर त्या ठिकाणी माहिती देतील. पण पूर्वी आमच्याकडे एक सिनियर, जसं मी तुम्हाला सांगितलं की या संस्थेतनं 1957 साली जे व्यक्ती पासआउट झालेले असतील, ओके, तर त्या पासआउट झालेल्या व्यक्तीचं साधारणपणे वय जर आत्ताच्या परिस्थितीत शैक्षणिक वय त्याचं 67 वर्ष असेल. म्हणजे डिप्लोमाला जर त्यांनी ज्या वेळेला ऍडमिशन घेतलं असेल त्यावेळेला अगदी 17 वर्ष पकडले तर 17 + 67 म्हणजे जवळजवळ 74-75 वर्षाच्या पलीकडचे माझे विद्यार्थी सुद्धा आमच्या बरोबर आहेत. तर त्यापैकी आमच्याकडे जे सतीश राजवंश सर आहेत, मी त्यांनाही विनंती करेन की सर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेने आजवरती आपल्या महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान आणि तुम्हाला त्या कालावधीमध्ये दिलेलं योगदान याबाबत तुम्ही बोला. मी 1970ला पासआउट झालो, म्हणजे 67 ते 70 असा मी पॉलिटेक्निकला होतो. तर आमच्या बॅचनी पहिल्यांदा करोनाच्या वेळेला ही जाणीव झाली की खूप विद्यार्थी एकमेकांना कधी भेटलेच नाही पासआउट झाल्यानंतर. तेव्हा मी काही शोध घेतला थोडाफार आणि काही आमच्या क्लासमेट्सनी एक मीटिंग पहिली करोना काळातच घेतली, फेज 1 आणि फेज 2च्या मध्ये. आणि तेव्हापासून आम्ही दर महिन्याला भेटतो.
आणि मग तो एका बॅच पुरता मर्यादित न ठेवता 5 वर्ष आधी 5 वर्षानंतर असं फक्त सिनियर सिटीजन्स जे आहेत तेवढ्यांचाच वेगळा ग्रुप केला. कारण त्यांना जास्त जाणीव झाली याची करोना काळात की आपण एकमेकांना भेटलं पाहिजे, निदान एकमेकांची विचारपूस केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि मग माझ्या विद्यार्थ्यांना कळून जी संघटना आता त्यांनी सांगितली बाकींनी, त्या संघटनेतर्फे काही काम करता आलं आणि विद्यार्थ्यांना सध्याच्या विद्यार्थ्यांना काही मदत करता आली, गायडन्स देता आला, तर त्या दृष्टीने आम्ही काही प्लॅनिंग करत होतो. पण आमचं भेटणं हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि आताही सध्या तेवढंच आम्ही करतो आहोत. त्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा फक्त ENTC, मी इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे मी फक्त ENTCच्याच बॅचच्या लोकांना बोललो होतं आणि नंतर वाढत आता सर्व ब्रँचेसचे जवळजवळ 50 विद्यार्थी माझे विद्यार्थी आमच्या ग्रुपमध्ये आहेत. पण हा हजूनचा ग्रुप आहे हा खूप मोठा आहे, म्हणजे हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत आणि अपेक्षा अशी आहे की यांचा रेकॉर्ड मोडावं यावर्षी. धन्यवाद. आपण इमॅजिन करू शकतो की 1957 आणि त्या कालावधीमध्ये खरं तर आता सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठा क्रंच हाच आहे की इंजिनियर झालेले विद्यार्थी खूप आहेत, परंतु आता सुद्धा इंडस्ट्रीमध्ये डिप्लोमा होल्डर्सला जास्त मागणी आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की एकतर तो ITI झालेला विद्यार्थी असेल आणि त्याच्यानंतर तो डिप्लोमा झालेला असेल तर त्यांनी दोन्हीकडेही त्याची भूमिका असते. अर्थात आमच्याकडनं अनेक असे विद्यार्थी आहेत की जे जसं हनुमंतराव गायकवाडांसारखे विद्यार्थी असावेत की त्यांनी 90,000पेक्षा जास्त मुलांना त्या ठिकाणी, जास्त लोकांना त्यांनी रोजगार निर्माण केला. मग हनुमंतराव गायकवाड हे सुद्धा आमच्याच संस्थेतनं त्या ठिकाणी पासआउट झालेले आहेत. तर ते सुद्धा नेहमी सांगतात की मग जर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे नसतं तर कदाचित मी हे सगळं घडू शकलो नसतं. आजही तुम्हाला कल्पना असेलच की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेचं ज्या वेळेला रँकिंग जातं तर जवळजवळ म्हणजे मुलांना सहजासहजी ऍडमिशन या ठिकाणी मिळत नाही, तर त्यासाठी त्यांना रँकिंग मध्ये यावं लागतं. आणि अगदी आपली जर फी पाहिली तर फक्त 2,000 रुपयांपासून तर अगदी 10,000 रुपये मॅक्सिमम एवढंच फी स्ट्रक्चर मध्ये आहे. गव्हर्नमेंट असल्यामुळे अर्थात त्या ठिकाणी पारदर्शकता आणि या सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याचबरोबर मी मॅडमला अशी विनंती करणार आहे की तुमची तुम्ही ओळख करून द्याच, पण त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये मुलींनी डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग शिक्षण घेतल्याने त्यांच्या प्रगतीसाठी किंवा जे पूर्वीचं जे डिस्क्रिमिनेशन होत होतं मुला मुलींमध्ये तर त्यामध्ये कशा पद्धतीने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेने योगदान दिलं आणि आता माझी विद्यार्थीचा जो आपला मेळावा आहे आणि माझी शिक्षकांचा जो मेळावा आहे त्याबद्दल पण ते बोलतील. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी नंदन शिंदे, मी लेक्चरर आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे. मुलींचे शिकावं हे सावित्रीबाईंच्या पुण्यनगरीत नवीन नाही. पूर्वीपासून मुलींनी शिकावं असा एक कॉन्सेप्ट होता, पण मुलींनी टेक्निकल एज्युकेशन त्या काळामध्ये सुद्धा जवळजवळ 8 ते 10% मुली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्यामध्ये ऍडमिशन घेत होतात. आणि अजूनही 26 जानेवारीला कितीतरी मुली जेव्हा माहेरी येतात तेव्हा माहेर असल्यासारखं शासकीय तंत्रनिकेतन पुण्याला भेट देऊन जातात. त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या होतात. तर याच आठवणी परत एकदा ताज्या करण्यासाठी खरं तर 26 जानेवारी 2025 रोजी आम्ही ही एक मीटिंग अरेंज केलेली आहे, ज्याच्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन पुणेशी निगडीत असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माझी सर्व टीचर स्टाफ हे सगळे येणार आहेत. तसं बघायला गेलं तर आता जर तुम्ही बघितलं तर वर्गामध्ये जवळजवळ 50 ते 60% मुली या बसलेल्या असतात. पूर्वी ही सिच्युएशन नव्हती. तर ह्या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन नवीन नवीन योजना देणार असं हे शासकीय तंत्रनिकेतन आहे. शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मुलींसाठी स्पेशल काही स्कॉलरशिप्स आहेत, जसं की प्रगती योजना आहे. त्याच्याबरोबरच मुलींना मुलगी शिकते म्हणून तिला जे फ्री एज्युकेशन दिलं जातं ती योजना आपल्याकडे आहे. मुलींसाठी अतिशय सुसज्ज असं वसतिगृह आहे. रीडिंग रूमची फॅसिलिटी आपण करून दिलेली आहे. तसंच मुलींसाठी बुक बँक आणि बाकीच्या सगळ्या सोयी दिलेल्या आहेत. या सगळ्या सोयी आपण पूर्वीपासून देत होतो आणि त्या सगळ्यांचा आज जर आपण बघितलं की त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट आपल्याला म्हणता येईल की आज आपल्याला एवढ्या मुली शिकत आहेत. IT आणि कम्प्युटर अशा ब्रांचेस आहेत की जिथे 70 ते 80% मुली या शिक्षण घेतात.
म्हणजे आपण जे म्हणत आहोत त्या जसं म्हणाले की मुली सुरुवातीला नव्हत्या, माझ्या वेळेला मी जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या 3च ब्रँचेस होत्या. इंजिनिअरिंग कॉलेजचे 4 वर्ग आणि पॉलिटेक्निकचे 3 असे सगळे एकाच बिल्डिंगमध्ये होते. आणि या सगळ्या 9 ब्रँचेस, 9 आणि 12, 21 ब्रँचेस मिळून 1 मुलगी होती. आता चित्र अगदी उलट आहे. आता जर चित्र बघितलं तुम्ही तर जसं मी म्हटलं की आमची फर्स्ट इयरची इंटेक 870 वगैरे आहे, तर जवळजवळ 500-550 मुली आहेत आमच्याकडे फर्स्ट इयरला फक्त. तर आणि ह्या सगळ्याच्या मुली जसं मी म्हटलं की मॅक्सिमम मुली IT कम्प्युटर ब्रँचला आहेत, तर तिथे 70 ते 80% मुली वर्गात बसलेल्या असतात. त्यामुळे हे चित्र आता पूर्ण बदललं आहे. तर तसं आता आपण पाहिलं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये फक्त कमी डिपार्टमेंट होते. आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेचे एकूण 8 डिपार्टमेंट आहेत. तर त्यापैकी मेकॅनिकल हे तर पूर्वीपासूनच होतं, सिव्हिल हे तर पूर्वीपासूनच होतं, मेटलर्जी हे तर पूर्वीपासूनच होतं, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मला वाटतंय तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की 1990च्या दशकामध्ये त्याला आणखी वाव मिळत गेला. 1992, 93, 94, 95च्या दरम्यान कम्प्युटर हा सुद्धा एक नवीन डिपार्टमेंट त्या ठिकाणी सुरू झालं. तर त्याबाबतही आपल्याला विनोद गव्हाणेजी सांगतील त्या ठिकाणी. त्याचबरोबर आणखी आणखी एक ब्रँच सुरू झाली. आत्ताच्या कालावधीमध्ये आम्हाला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटेल की ड्रेस डिझायनिंग आणि गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग हे सुद्धा एक नवीन डिपार्टमेंट त्या ठिकाणी सुरू झालंय. त्याला आम्ही DDGM असं म्हणतो. आणि त्या आत्ताच्या कालावधीमध्ये जसं आपण म्हटलं जातं की अनेकदा कपडे किंवा याच्यामध्ये म्हटलं तर गुजरातला जास्त महत्व दिलं जातं, पण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेने यासाठी सुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे DDGM हे सुद्धा आपलं एक नवीन डिपार्टमेंट आहे. इलेक्ट्रिकल मधनं जवळजवळ आम्ही आता अंदाज घेतला तर प्रत्येक डिपार्टमेंट मधनं जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थी प्रत्येक डिपार्टमेंट मधनं पासआउट झालेले दिसतात. DDGM मधनं सुद्धा आता चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी पास होत आहेत. आणि मुलींचा जास्त कल हा ड्रेस डिझायनिंग आणि गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग याच्याकडे राहतो. तर असो, तर आपण आता सुरुवातीच्या याच्यामध्ये पाहिलं की सिनियर यांचं आपण महत्व जाणून घेतलं. महिलांना किंवा मुलींना डिस्क्रिमिनेशन मधून बाहेर येऊन त्यांना प्रगतीसाठी कसं योगदान दिलं त्याविषयी आपण माहिती घेतली. आता आमचा विनोद ते यंगस्टर लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना कम्प्युटर आणि त्या माध्यमातून काय घडलं ते आणि त्याला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेच्या या कार्यक्रमाविषयी जी काय माहिती देता येईल तो देऊ शकतो. तुम्ही काय करता ते पण सांगा. नमस्कार, माझं नाव विनोद ताम्हाणे. माहिती तंत्रज्ञानाचं युग सुरू झालं आणि आपल्याकडे हिंजवडीला IT पार्क सुरू झालं होतं आणि कम्प्युटर्स आपल्याकडे होतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. माहिती तंत्रज्ञान 2001 साली हे एक वेगळी ब्रांच सुरू झाली. त्यामध्ये माझं ऍडमिशन झालं. माहिती तंत्रज्ञान आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान कम्प्युटर सगळे एकत्र ब्रँचेस आहेत आणि त्यासाठीची आता एक वेगळी बिल्डिंग आहे. मॅडमनी सांगितलं तसं आता मुलींची एक वेगळी बॅच पण आपल्या संस्थेत वेगळी चालते. त्याच्यामधून जी मुलं मुली तयार झालेली आहेत ते आता आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा काम करत आहेत. आणि संस्थेचं जे महत्व आहे ते इथेच आपल्या लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रातून जे तरुण मुलं तयार होत आहेत त्यांना आतापर्यंतचे जे अपडेट नॉलेज आहे त्यांना मिळावं. याच्यातून जे खेड्यापाड्यातून येत आहेत, गरीब बॅकग्राऊंड मधून जे मुलं मुली आहेत त्यांना त्यांच्या मेरिटवर अनुसरूनच आपल्याकडे ऍडमिशन मिळतात. इथे राहण्याची व्यवस्था अगदी सेंटर हार्ट ऑफ द सिटी मध्ये हे कॉलेज आपलं आहे आणि तिथे राहण्याची पण चांगली व्यवस्था, हॉस्टेल्स हे सगळे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं मुली हे मेरिट मधलेच इकडे आलेले असतात आणि त्याच्यातून जे तयार झालेले ऍसेट आहे हे आपल्या देशासाठीच एक चांगली ऍसेट तयार होते. आणि बऱ्याच जणांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. काही जण IT कंपन्यांमध्ये बाहेर काम करत आहेत, ते आपल्या संस्थेला बाहेरून पण मदत करत आहेत. तर आपल्या माध्यमातून आम्ही या सगळ्यांपर्यंत पोहोचू इच्छितो जे आमच्यापर्यंत आता कनेक्टेड नाही आहेत, आता जे डिस्कनेक्ट झाले आहेत, जे कामानिमित्त परदेशात पण असतील त्यांच्यापर्यंत पण आम्ही तुमच्या माध्यमातून पोहोचू इच्छितो की त्यांना हे कळावं की आता सगळेच लोक आता येणार आहेत तर तुम्ही पण या, तुम्हाला तुमचा आनंद पण भेटेल, जे आतापर्यंत काम केलं त्याचं समाधान पण भेटेल आणि भविष्यात आपण संस्थेसाठी नक्की काय करू शकतो अजून त्याच्याबद्दल पण आमचे सर आणि जे आता प्रिन्सिपल आहेत ते त्यांना मार्गदर्शन करू शकतात. कारण जी मुलं आता तयार होत आहेत, जे देशासाठी जे इंजिनियर, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग येत आहे आणि आता ह्या चालू युगातली गरज काय आहे ते सुद्धा आपल्याला जे बाहेरचे लोक आहेत, जे आमच्या संस्थेचे लोक जे आता काम करत आहेत ते आमच्या मुलांना जे चालू आता शिकत आहेत त्या मुलांना पण त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळू शकतं. यासाठी हा एक मोठा योग असणार आहे आता.
ज्यावेळी आता हे स्नेहसंमेलन असेल त्यातून हे लोक येतील आणि आपल्या संस्थेला तर ते भेटतील, त्यांचं एक नॉस्टॅल्जिया असेल ते जेव्हा येतील तेव्हा. आणि भविष्यासाठी आमच्या ज्या चालू मुलांची जी गरज आहे ती सुद्धा त्यांच्याकडून आता कळेल. आणि हा एक चांगला मोठा योग असणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असं अपेक्षित आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आमचेच आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल. आणि आमची सगळ्यांची अशीच विनंती असेल की तुमचं जिथपर्यंत न्यूजपेपर पोहोचत असेल त्यापर्यंत आमचं ही न्यूज पोहोचावी आणि आमच्या विद्यार्थ्यांना हे समजावं. धन्यवाद. तर 67 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत आमच्या संस्थेला. या 67 वर्षामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 45,000पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत. मुलींच्या बाबतीत बोलताना तुम्हा सगळ्यांना कल्पना असेलच की त्या ठिकाणी मध्ये शंभूराजेंवरती एक नवीन सिरियल आली होती, त्यामध्ये प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा आमच्या संस्थेमधून पासआउट झालेली विद्यार्थिनी आहे. त्याचबरोबर प्रवीण दराडे सर की जे IAS ऑफिसर आहेत, जे त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये असतात, असे जवळजवळ 8 ते 10 IAS ऑफिसर सुद्धा या ठिकाणावरून घडलेले आहेत. तर आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदीप खरे कवी सगळ्यांना परिचित आहे. तर संदीप खरे हे सुद्धा डिप्लोमा होल्डरच आहेत. ओके. तर त्याच्यानंतर अगदी राजकीय क्षेत्रामध्ये हेमंत गोडसे जे असतील किंवा बाकीची मंडळी असतील, तर असं सर्व क्षेत्रामधलं या ठिकाणी ही मंडळी घडतात. तर त्याच्या मागचं जे मला कारण वाटतंय सर, मला तुम्ही पण याविषयी ऍग्री व्हाल खरं तर, की इंजिनिअरिंगचं शिक्षण होताना काय होतं की एखादं चॅलेंज समोर येतं आणि त्या चॅलेंजवरती सोल्युशन शोधण्याची एक ऑटोमॅटिकली एक सवय होऊन जाते आणि त्या सवयीमुळे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होताना मुलं दिसतात. काय म्हणणे सर तुमच्या याच्याबद्दल? तर असं मला अजून एक मला शेअर करायला आवडेल, म्हणजे आनंदाने शेअर करायला आवडेल. गव्हर्नमेंट कॉलेज कराडला जे माजी विद्यार्थी मेळावे मी घेतले पूर्वी, त्याचा एक 2 मिनिटात मी शेअर करतो फक्त. तिथं 45 वर्ष अबू नावाचा केरळी मुस्लिम कॅन्टीन चालवत होता. तर त्या प्रोग्राम 2092 माझे विद्यार्थी आले होते 6 जानेवारी 2013ला. परंतु 7 जानेवारी 2007ला 1957चं कॉलेज 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मेळावा घेतला होता. तर त्या अबू नावाच्या कॅन्टीन 45 वर्षे कॅन्टीन चालवणाऱ्या माणसाचा त्याच प्रोग्राममध्ये माझी विद्यार्थ्यांनी 1,75,000 रुपये कॅश देऊन सत्कार केला. आपले चितळे बंधू मिठाईवाले जे आहेत, मिठाईवाले आणि दूधवाले दोघं कराडचे माझे विद्यार्थी, तर दूधवाले त्या प्रोग्रामला आले होते. त्यांनी अॅल्युमिनी नॅशनलला 5,000 रुपयाचा चेक त्यावेळी दिला होता. सुरेखा यादव GP कराडची, गव्हर्नमेंट कॉलेज कराडची माझी विद्यार्थिनी, भारताची पहिली रेल्वे इंजिन ड्रायव्हर, ती त्या प्रोग्रामला आली होती. म्हणजे असं आता इथेही आपल्याला असे अनुभव येणार आहेत. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला त्याच्यापेक्षा मोठा फंक्शन घेतो आपण कराडपेक्षा, आणि असे अनुभव येणार आहेत. आणि आपण कृपया माझी विनंती राहील, आग्रहाची विनंती राहील की त्या फंक्शनला या 26 जानेवारीला. सर अजून एक महत्वाची गोष्ट, जसं सरांनी आताच तुम्हाला सांगितलं की लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्या ठिकाणी 2092 विद्यार्थी आले आणि त्या ठिकाणी एक रेकॉर्ड बनलं. तर आम्ही ह्या प्रयत्नात आहोत खरं तर पत्रकार परिषद घेण्यासाठी. तर एक महत्वाचं कारण, जसं आपण म्हणतो ताकाला जाताना भांड लपू नये, तर तशाच पद्धतीने की आमच्याकडे 2017, 18, 19 नंतरचा संपूर्ण डेटा उपलब्ध आहे. कारण का तर मोबाईल आहे, अनेकांनी मोबाईल नंबर बदललेले नाहीत किंवा जरी असले तरी पण ते आईवडिलांचे मोबाईल नंबर आमच्याकडे असल्यामुळे त्या लोकांच्या पर्यंत आम्हाला सहजासहजी अप्रोच होता येते. परंतु 2016-17च्या अलीकडे ते 1957 पर्यंतचे जे काही माझे विद्यार्थी आहेत, आता अनेकदा त्यांच्याविषयीची आम्हाला कल्पना नाही. आम्ही अनेक डिपार्टमेंटमध्ये जातो तर तिथे ते सांगतात स्वतःहून आम्ही GPPचे आहोत, पण तिथे पोहोचण्यासाठीचं जे सर्वात महत्वाचं जे माध्यम आहे ते म्हणजे मीडिया आहे. ते म्हणजे आपण पत्रकार आहात, ते म्हणजे आपण न्यूज चॅनलचे पत्रकार असाल किंवा रिटर्न मीडियाचे पत्रकार असाल, ते ह्यांच्याकडे आहे. तर सर ते जे काही आपण जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील याच्यासाठी आपण काही नियोजन केलंय त्याबाबत. आणि त्याचबरोबर 1957 पासून तर आजपर्यंत कर्मचारी असू देत, मग तो शिपाई असला तरी आम्ही त्यांना त्याच आधाराने त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे. अगदी तो वर्कशॉप सुपरिटेंडंट असेल किंवा वर्कशॉप मधला अगदी एखादा सहाय्यक असेल तर त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केले. आणि शिक्षक तर असणारच आहेत. तर हे रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 45,000 पैकी जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील याविषयीचं काय नियोजन केले त्याबाबत तांबे सर सांगतील. आम्ही माझी विद्यार्थ्यांचे ब्रँच वाईज व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 500च्या आसपास माझे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये निमंत्रण पत्रिका सर्क्युलेट करतो. गेले 4-5 दिवस मी रोज राईटअप देतो त्यांना. आणि ह्या प्रोग्राम करता मी स्वतः माझ्या खिशातनं 1 लाख रुपये खर्च करतोय. डिक्लेअर केले तसं स्टाफच्या मीटिंगमध्ये स्वतः मी माझ्या खिशातनं 1 लाख रुपये खर्च करतोय.
स्टाफच्या मीटिंगमध्ये, फॅकल्टीच्या मीटिंगमध्ये प्रिन्सिपल साहेबांच्या देखत डिक्लेअर केलेले आहे. हे मी स्वतःहून करतोय, माझ्या कोणी हे नाही केलं. मला वाटतं या संस्थेबद्दल, जे शासन, जी संस्था माझं घर चालवते त्याच्याकरता माझं सुद्धा काहीतरी उत्तरदायित्व आहे, तर त्याच्याकरता मी हे सर्व करतोय. ह्याच्यातनं मला आनंद मिळतोय. म्हणजे माझे विद्यार्थी एकत्र आलेले बघून त्यांना जो आनंद मिळणार आहे त्याच्यातनं मला आनंद मिळणार आहे. तसंच आम्ही स्टाफचे, आमचे जे ब्रँच माझे स्टाफ आहेत, आत्ताचे स्टाफ, माझे स्टाफ, त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. आणि एक नॉमिनल अमाऊंट म्हणून तिथं खर्च येणारच आहे. सेल्फ फायनान्सिंग हा प्रोग्राम आहे, सेल्फ फायनान्सिंग प्रोग्राम आहे. नॉमिनल अमाऊंट म्हणून प्रत्येकाकडनं नॉमिनल 500 रुपये आपण कॉन्ट्रीब्युशन घेतोय, माझे विद्यार्थी, माझी स्टाफकडनं. आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझी स्टाफचा सकाळी आहे प्रोग्राम आणि माझी विद्यार्थ्यांचा दुपारी आहे. तर ब्रेकफास्ट, लंच, संध्याकाळचा चहा, मोठ्या ग्राउंडवर मांडव असणार आहे. अतिशय थाटामाटात हा प्रोग्राम होणार आहे. पुण्याच्या इतिहासात असा प्रोग्राम बघायला मिळणार नाही असं माझं तुम्हाला मी गॅरंटी देतो. इन द हिस्ट्री ऑफ पुणे असा प्रोग्राम बघायला मिळणार नाही. मला माझी विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, माझी विद्यार्थ्यांचे फोन येतात, माझी स्टाफचे मेसेज येतात. आतापर्यंत माझी स्टाफचा प्रोग्राम कुठेही पुण्यात झालेला नाही माझ्या माहितीप्रमाणे. आणि 500 ते 1000 माझे स्टाफ येतील अशी मी तुम्हाला खात्री देतो. सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि सगळं मी गेले 6-8 महिने 400 लोकांशी सुद्धा पर्सनली बोललेले, माझी स्टाफशी. आणि माननीय संचालकांना गेस्ट म्हणून निमंत्रण देतोय. तसेच वरिष्ठ पातळीवर निमंत्रण देण्याच्या हालचाली चालू आहेत. ते पुढच्या 10-15 दिवसात होऊन जाईल. आणि निमंत्रण पत्रिका सुद्धा छापलेल्या आहेत. तुम्हाला आपल्याला कॉपी देतोच मी त्याची. निमंत्रण पत्रिका छापलेली आहे सगळी. आणि एक सिलेक्टेड निमंत्रण पत्रिका हार्ड कॉपी छापलेली आहे आणि उरलेल्या व्हॉट्सअपवर आपण संबंधितांना पोहोचवतोय. तर माझं आपल्याला एवढीच विनंती आहे की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याच्या जास्तीत जास्त माझी विद्यार्थी पोहोचण्याकरता आम्हाला सहयोग द्या. एवढंच फक्त म्हणणे. आम्हाला त्यांना जास्तीत जास्त आनंद द्यायचा आहे आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांकरताही त्यांचा आम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. संस्थेचे जे विद्यार्थी आहेत आता काम करणारे, गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना मदत होईल. संस्थेच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटला मदत होईल. तसेच एक्सपर्ट लेक्चर म्हणून संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला ते येऊ शकतात, त्यांच्या अनुभवाचा फायदा देऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी करायच्या, बरंच नियोजन आहे. हा 26 जानेवारीला प्रोग्राम आपण घेतोय. मी स्वतः माझी सेवा 28 फेब्रुवारीला मी रिटायर होते, परंतु नंतरही कॉलेजमध्ये मी माझं योगदान देणार आहे. जे लेक्चर प्रॅक्टिकल चालू आहे ते चालू ठेवणार आहे. थँक्यू. धन्यवाद सर. जसं की तुम्हाला सांगितलं मी 67 वर्ष झाल्यानंतर ही संस्था अनेक वर्षापासून ऑटोनॉमस आहे. ऑटोनॉमस झाल्यानंतर खरं तर की विद्यार्थी ज्या वेळेला डिप्लोमा सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात त्यावेळेला खरं तर त्यांना प्रशिक्षण मिळणं हे पण अत्यंत गरजेचं राहतं. तर या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी मर्सिडीज बेंच या कंपनीचं पण सुद्धा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण मर्सिडीज बेंचने त्या ठिकाणी त्यांचे जे इंजिन्स आहेत ते त्या ठिकाणी मुलांना स्टडी करण्यासाठी त्यांनी लॅबोरेटरीच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. इतर पण मला वाटतं काही कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांनी त्या ठिकाणी कंट्रीब्युशन करून मुलांना प्रॅक्टिकल कसं नॉलेज मिळेल त्याविषयीची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्हाला सांगायला मला आवडेल जशी आपली ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत, पण त्याचबरोबर नरसी मुंजी बेस्ट पॉलिटेक्निक अवॉर्ड म्हणून हा एक एशियामधला जो एक सगळ्यात मोठा अवॉर्ड असतो तो सुद्धा या शासकीय तंत्रनिकेतन पुणे या संस्थेला मिळालेला आहे. 27 एकरांमध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि अनेक मुलांना त्या ठिकाणी घडवण्यासाठीचं योगदान देते आहे. आता मी 26 जानेवारीच्या जे कार्यक्रमाचं जे थोडक्यात नियोजन आहे त्याबाबत मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा काय होईल की 26 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये कर्मचारी, स्टाफ, शिक्षक हे या ठिकाणी 7:30 वाजता येतील. 7:45 वाजता त्या ठिकाणी झेंडावंदन होईल. झेंडावंदन झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे जे काही शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये मेळावा होईल. साधारणपणे 11 ते 1 या कालावधीमध्ये त्यांच्यामध्ये आम्ही एक स्टेजवरती त्यांचा सत्कार त्याचबरोबर त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी जे आम्ही त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. साधारणपणे 12 वाजताच्या सुमारास माजी विद्यार्थी येण्यास सुरुवात होईल. माजी विद्यार्थी आणि सर्व स्टाफ, कर्मचारी, शिक्षक यांचं एकत्रित लंच होईल आणि मग लंच झाल्यानंतर पुन्हा 3 ते 5 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक कृतज्ञता म्हणून आम्ही एक प्रोग्राम घेतलाय. तो 2 तासाचा कार्यक्रम असेल. अशा प्रकारे सकाळी 7:30 वाजल्यापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत, कदाचित तो कार्यक्रम 6 वाजेपर्यंत पण एक्सटेंड होऊ शकतो. कारण जसं जरी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमधून तुम्ही पत्रकार जरी शिकलेले नसाल तरी सुद्धा तुम्ही कुठल्या ना कुठल्या संस्थेतून तुम्ही शिकलेले आहात, त्यामुळे तुम्ही त्याच्याशी लगेच कनेक्ट होऊ शकता. की मग ते 10वी असू देत किंवा ते ग्रॅज्युएशन असू देत, कॉलेज असू देत, त्यामुळे तुम्ही तो माजी विद्यार्थी म्हणून त्या संस्थेच्या प्रती असलेली आपली तळमळ ही तुम्ही समजू शकता. त्यामुळे खरं तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत आहोत. आणि
यामध्ये आपण ज्या काही कार्यक्रमासाठी काही मान्यवर सुद्धा या ठिकाणी बोलवले, तर जसं मी तुम्हाला सांगितलं बीव्हीजीचे जे चेअरमन आहेत हनुमंतराव गायकवाड, ते या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्याचबरोबर एक्साईड बॅटरीचे आमचे त्या ठिकाणी देव ना मंदार देव, हो, ही वॉज कमिन्सचे ते पूर्वी व्हीपी होते, व्हाईस प्रेसिडेंट होते, आता ते एक्साईड मध्ये आहेत. ते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येण्याचं कबूल केलेलं आहे. आम्ही प्रवीण दराडे सर जे IAS ऑफिसर आहेत त्यांना त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली आहे. ते म्हणाले की जर मला शक्य होऊ शकलं मंत्रालयातनं त्या ठिकाणी येण्यासाठी, तर त्यांनी सुद्धा येण्याची कबुली दिलेली आहे. तुम्हाला ह्या वेळेची जी काही मला वाटतंय कोण कुठल्या मंत्रालयासाठी कोण मंत्री होते त्याच्या सहीच्या खाली तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी प्रवीण दराडे हे तुम्हाला नाव त्या ठिकाणी पाहायला मिळाले असेल, तर ते सुद्धा या संस्थेमधून पासआउट झालेले आहेत. त्यांनी सुद्धा म्हटलंय मला जर वेळ मिळाला तर मी 100% येणार आहे, आणि फक्त एकटे नाही तर त्यांच्या बरोबर अनेक लोक त्या ठिकाणी ते घेऊन येतील असंही त्यांनी सांगितलंय. काही आंतरराष्ट्रीय सुद्धा विद्यार्थ्यांना जेव्हा कळालं की अशा प्रकारचा कार्यक्रम होतोय, म्हणून आम्ही खरं तर 2 महिने अगोदरच हे डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे काही जण जे साता समुद्रापलीकडे असतील ती सुद्धा मंडळी ह्या खास कार्यक्रमासाठी येणार आहेत अशी सुद्धा माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, आणि अजूनही त्या ठिकाणी लोक रजिस्टर करतायत. खरं तर असं कोणताही त्यावेळेला शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम करायचा असतो तर त्यावेळेला त्यासाठी काही डेडलाईन ठरवणं आवश्यक असतं. म्हणून आम्ही 16 जानेवारी पर्यंत आम्ही रजिस्ट्रेशनसाठीची मुदत ठेवलेली आहे, आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन केलंय. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँच मधले लोक एकत्रित येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ब्रँचचे लोक एकत्रित असल्यामुळे त्यांचं युनिक रिप्रेझेंटेशन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही त्या ठिकाणी बॅच वाईज काही आम्ही टी शर्ट सुद्धा तयार केलेले आहेत, आणि त्या ठिकाणी त्यांच्या बॅच मधून त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की 8 डिपार्टमेंट या ठिकाणी आहेत, त्यामुळे 8 डिपार्टमेंटचे माजी विद्यार्थी शिक्षक त्यांच्या एकत्रित कार्यक्रम होईलच, पण त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी ते चर्चा करतील. काही माजी विद्यार्थ्यांना आम्ही अशी पण संधी दिली आहे की तुमचा जो जुना बेंच होता, ज्या कालावधीमध्ये तुम्ही बसत होता, त्या बेंचवरती सुद्धा त्या ठिकाणी बसण्याची त्यांना सुविधा देता येईल का याच्यासाठी सुद्धा विचार आहे. खरं तर आपल्या या कार्यक्रमासाठी आमचे जे संस्थेचे प्राचार्य आहेत ते सुद्धा येणार होते, परंतु कलेक्टर ऑफिसला त्यांना जायचं असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर हा एक निरोप तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. खरं तर आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स 1 तासासाठी घेतली होती, परंतु मला असं वाटतंय की आता आम्ही अधिक गरजेपेक्षा जास्त माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. जर कुणाला काही पथ्य असेल तरी आम्हाला कळवावं, व्यवस्था करणार हे आपण सांगितलं. येस, तुम्ही बोला. हो, आणि सर्वांना ह्या प्रेस नोट द्या. किती वाजता? सकाळी 26 जानेवारी 7:45 पासून ते संध्याकाळी 5 8:45ला झेंडावंदन करता जमतो आपण, आणि 8 वाजता आपण करतो. इंजिनिअरिंग कॉलेज नाही, गव्हर्नमेंट पॉलिंग शासकीय तंत्रनिकेतन पुणे ईस्टवेअर सिनेमाच्या पुढे विद्यापीठ असतात. सर्वप्रथम तांबे सर, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण का आम्हाला जे फीडबॅक मिळाला आहे, तुम्ही असे बरेच इव्हेंट्स केलेले आहेत, आणि तुम्ही जिथे जिथे शिकला त्या सगळ्याचे गेट टुगेदर केलेले आहे. तुम्हाला ते म्हणले की गिनीज रेकॉर्ड सुद्धा आहे, हे सुद्धा होणार सर. त्याबद्दल तुमचे पुणेकरांतर्फे, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी आणि सर्व शिक्षण संस्थेतर्फे तुमचे धन्यवाद सर. माझा तेच प्रश्न आहे की हा आता फार मोठा प्रकार होणार आहे, तर क्वांटम टोटल किती अपेक्षित आहेत येणं व्यक्ती म्हणून? आणि दुसरं मला हे विचारत होतं की गेट टुगेदर जे असतं ते कधी कधी एका वर्गाचं असतं, तर ते सपत्नी वगैरे असं ते बोललेलं असतं. या बाबतीत तुमचं काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा सर. कमीत कमी 5,000 माजी विद्यार्थी मी अपेक्षित करतोय, आणि 1,000 माजी स्टाफ. आणि कसं असतं की वयस्कर जे व्यक्ती असतात त्यांना बरोबर कोणतरी लागतं. काही काही लोकांना मिसेस बरोबर न्यायला आवडतं, तर मग माजी विद्यार्थ्याबरोबर जे कोणी येणार आहे त्यांनी योग्य ते कॉन्ट्रीब्युशन देऊन ते येऊ शकतात, असं आपण निमंत्रण पत्रिकेत मेन्शन केलेले आहे तसं. आणि ज्यांना काही मदत पाहिजे, ज्यांना यायला जायला मदत पाहिजे, तर तिथं संबंधिताचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आमचे विद्यार्थी त्यांना मदत करतील, त्या भागात राहणारे विद्यार्थी त्यांना घेऊन येतील. आणि ज्यांना काही स्पेशल फूड, आता आपण ब्रेकफास्ट लंच ठेवणार आहे, तर विशिष्ट काही खाण्याची काही बंधनं आहेत, पथ्य आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांना नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर मॅडमचा दिलेला आहे, ते त्यांना फोन करतायत आणि सांगतायत आम्हाला हे नको ते नको, ती व्यवस्था केलेली. आपलं पॉलिटेक्निकचं 27 एकरमध्ये पूर्ण हो, येस.
मध्यंतरी असं ऐकलं तरी त्याचा काय भाग विकण्याला काढला नाही, त्याच्याबद्दल मी आता बोलू शकत नाही. आपलं माझी विद्यार्थी मेळाव्याबद्दल फक्त बोलू आपण. नाही, माझी विद्यार्थी मेळाव्याबद्दल बोलू. आपण त्याला मुळातच स्थगिती मिळालेली असल्यामुळे आता तो विषय परत चर्चा करण्याचा विषयच नाही. मी उलट म्हणेल की त्याबद्दल सरकारचे आभार. नक्कीच स्थगिती मिळाली प्रस्ताव होता नाही, तो होता, पण आता त्याबाबत मी तुम्हाला म्हणलं स्थगिती झालेली आहे. त्या कालावधीमध्ये काही वेळ त्याला खरं तर आम्हाला अडचणींना पण सामोरं जावं लागलं होतं, पण सरकारचं उलट आम्ही आभार व्यक्त करतो, कारण आता त्यांनी अनेक सुविधा त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने पुरवत आहेत. आणि आता जर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजच्या आवारामध्ये येऊन पाहिलं तर यू कॅन सी लॉट मेनी इम्प्रुव्हमेंट इन टू. या साईडने जी भीत झाली तिथं पण काही थोडासा भाग मला असं वाटतं तो रस्त्याचा विषय आणि त्या रस्त्याच्या विषयासाठी सगळ्यांनीच सहकार्य करायला पाहिजे. बरोबर, कदाचित त्या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन पुणेचे त्या ठिकाणी सर त्या ठिकाणी शिक्षक आणि प्रोफेसर असल्यामुळे ते बोलू शकणार नाहीत, पण माझे विद्यार्थी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ओपनली तुम्हाला बोलू शकतो. तर रस्ता हा जो विषय आहे, रस्ता हा विषय व्हावा, कारण तो शेवटी पुणेकरांच्या प्रगतीचा एक भाग आहे. त्यामुळे तर रस्त्यासाठीची जी जागा ती हँडओव्हर करणं अपेक्षित होतं आणि आवश्यक आहे, ते आम्ही हँडओव्हर करण्यासाठी त्यांना योगदान दिलेलं आहे. आणि माझे विद्यार्थी म्हणून आम्हीच त्या ठिकाणी खरं तर त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला त्या ठिकाणी तो योग्य तो न्याय मिळालेला आहे. त्याबद्दल न्याय देवतेचे कायमस्वरूपी स्थगिती का? कायमस्वरूपी. सर येस, पुण्यात होणार आहे हा तुमचा इव्हेंट. तांबे सरांना माझा प्रश्न आहे. हां, तांबे सर, पुण्यात हा इव्हेंट होणार आहे, तर परत आमच्या माहितीनुसार पुण्याचे जे आयुक्त आहेत ते तुमच्या अगदी जवळचे मित्र आहेत, तुमच्याबरोबर सैनिक स्कूलला होते अशी आमची माहिती आहे. त्यांना आमंत्रण दिलं आहे का, आणि त्यांचा ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असेल ॲज अ म्हणजे पुण्यात तुम्ही करताय, म्हणजे त्यांचे मित्र म्हणून तुम्ही करताय, या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा सर. आपल्या सगळ्यांच्या करता मला सांगायला आनंद वाटेल की सैनिक स्कूल साताराचा माझी विद्यार्थी आहे. सैनिक शाळा सातारा 1982 ची पासआउट बॅच. आणि डॉक्टर राजेंद्र भोसले पुणे महापालिका आयुक्त ते माझे वर्गमित्र आहेत. म्हणजे माझा स्कूल नंबर 1456, त्यांचा 1463. अगदी 6वी पासून आम्ही एकत्र आहे, 6वी ते 12वी. तर मी त्यांना विनंती केली की असा मी मोठा प्रोग्राम घेतोय, आपण याल का. त्यांना म्हटलं ठीक आहे, 26 जानेवारी आहे, इतर प्रोग्राम असतात, बैठका असतात. तर मी म्हटलं तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेला या, पण आनंद घ्या येऊन तिथं, असं मी त्यांना विनंती केलेली आहे. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. नाही, तुम्ही सांगताना इतकं सविस्तर सांगितलेलं आहे, काही प्रश्न राहिलेलेच नाहीयेत आमच्या. एक आठवण मला सांगायची, आपले बाळकर्वे आहेत ना, बाळकर्वे म्हणजे चिमणराव गुंड्या होते गुंड्याभाऊ, ते गव्हर्नमेंट बॉडी कराडचे माझे विद्यार्थी. तिथे 1 वर्ष काढलं, गव्हर्नमेंट बॉडी पुण्याला आले सिव्हिलला. तिथं प्रोग्रामला आले होते ते बाळकर्वे, कराडमध्ये प्रोग्रामला आले होते. हां, नाही, स्वतः पॉलिटेक्निक ह्याचा प्रचंड म्हणजे अगदी इतिहास आहे, ऐतिहासिक आहे ते गोष्ट, आणि तुम्ही तर आणखीन एक इतिहास घडवणार आहात. तुम्ही सगळ्यांनी खरंच एवढा वेळात वेळ काढला आणि आमच्यासाठी इथे आला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा जो मेसेज आहे की ज्या बेंचवर तुम्ही बसलात, ज्या झाडाखाली बसून तुम्ही असाइनमेंट कम्प्लीट केली, जे पळत पळत वर्गात जात होता, त्या दिवसांमधल्या आठवणी परत जाग्या व्हाव्यात आणि ते शिक्षकही परत मिळावेत. हा जो दुग्ध शर्करा योग जो आहे तो 26 जानेवारीला येणार आहे. तर आमचं हे सगळं जे म्हणणं आहे ते तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवावं एवढी अपेक्षा आहे. आणि हे एवढं बोलून मी आपले आभार मानते. थँक्यू. सर. स्नॅक्स घ्या कृपया, आपण वेगळा स्नॅक्स. तरी सगळे येणार. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेच्या माजी विद्यार्थी, माजी कर्मचारी व शिक्षक यांचा एक माजी मेळावा, स्नेह मेळावा 26 जानेवारी 2025 रोजी आयोजित केला आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद. वा.